डीमार्ट मध्ये साखरेच्या संदर्भात जी आहे ती तपासणी केलेली आहे, काय नेमका आढळलेलं आहे? आम्ही अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या आदेशानुसार इथं तपासणी करण्यासाठी आलेलो आहोत. तपासणीमध्ये जो शासनाने शुगर कंट्रोल ऑर्डर आलेली आहे 2026 या महिन्यात, त्या लिमिटमध्येच स्टॉक सध्या जो आहे तो आम्हाला दिसलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हायोलेशन या घडेला तरी आज तरी दिसलेलं नाही आहे. साधारणतः किती स्टॉक आहे? आजचा म्हणजे केंद्र शासनाचं जे ऑर्डर आहे त्याच्यानुसार प्रत्येक महिन्याला जो आहे त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 मेट्रिक टनपेक्षा जास्त नाही व्हायला पाहिजे. आणि जर म्हणजे स्टॉक येते आणि जात असेल, फ्लो असेल तर त्याचं नाही, फक्त स्टॉक नाही झाला पाहिजे. आता सध्या सकाळीचा जो स्टॉक होता डीमार्टचा तो 38 क्विंटल होता आणि त्याचे म्हणजे चालू आहे, जो येते तसा जातोय, त्याच्यानुसार काही नाही आहे सध्या. नियमितता आढळून आली का? आपण जे सध्या तपासणी करून आली त्याच्यामध्ये तुम्हाला नियमितता आढळून आली का? कशा पद्धतीची तुम्ही तपासणी केली, एकूणच काय तुमचे निकष त्याच्यामध्ये? म्हणजे तपासणीला गेल्यानंतर त्यांच्या स्टॉक रजिस्टरनुसार किती इन्कम झालेली आहे, म्हणजे आज इनवर्डला किती साखर आली आहे, त्यांचं वाटप किती होते आणि ते वाटप झाल्यानंतर किंवा एकूणच दिवसभराचा जो स्टॉक आहे तो विदिन लिमिट आहे का याची तपासणी केली जाते. कुठं कुठं सोलापुरात कुठं कुठं तपासणी केला? आज डीमार्ट झालं, अजून सकाळपासून कुठं आणि उद्या कुठं काय काय प्लॅनिंग आहे? इथं म्हणजे जे बल्क कंझ्युमर असतील, म्हणजे सोलापूर विभागामध्ये कॉन्फेक्शनरीच्या वगैरे कोणत्या जरी कंपनी असतील तर तिथल्या, आणि डीलर म्हणजे ज्यांचं 4 मेट्रिक टनपेक्षा जास्त असू शकते अशा मोठमोठ्या आस्थापनावरती आपण जाऊन तपासणी करणार आहोत. मार्केट यार्डात जे आहे सोलापूरच्या मार्केट यार्डात तिथं काय तपासणी केली? इथं पण साखराचा उलाढाल होती मोठी सोलापूर मार्केट यार्डात, तिथं तपासणी केली का तिथं? नाही, अजून सध्या तर नाही गेलो, आपण जाणार आहोत. पण दिवसभरामध्ये कुठं काही जास्त साठा आढळून आला का? काही नाही कारवाई नाही, केली? आता सध्या तरी विदिन द लिमिट असल्यामुळे अजून नाही कारवाई केली. आपण बाकीच्या आस्थापनावर ते पण जाऊन जर त्या लिमिटपेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर निश्चितच एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येईल. साधारणतः आपल्या पथकामध्ये किती अधिकारी आहेत आणि कुठल्या दर्जाचे अधिकारी जे आहेत? इथं आमच्या ह्याच्यात पथक प्रमुख किंवा तपासणी अधिकारी म्हणून परिमंडळ अधिकारी जे नायब तहसीलदार लेवलचे आहेत आणि पुरवठा निरीक्षक यांना सहाय्यक पथक प्रमुख असा आदेश मान्य अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिलेला. आज दिवसभरात किती ठिकाणी तपासणी केली? आज दिवसभरात 4 ठिकाणी. कुठं कुठं? डीमार्ट, प्रत्येक डीमार्टला गेलेले आहेत आणि इतर दुसऱ्या ठिकाणी पण जाणार आहोत आपण. रिलायन्स स्मार्ट आहे. हो, तिथं पण जाणार आहोत. आता सध्या आतापर्यंत सकाळपासून 3 ठिकाणी. माझं नाव पूनम श्रीकृष्ण थोरात, परिमंडळ अधिकारी आहे पुरवठा विभागातील. झोनला मी कार्यरत आहे. हा मॅडम, आज सोलापुरात किती किती ठिकाणी शिप्प्या मारल्या किंवा तुमची तपासणी झालेली आहे, त्याचा थोडंसं सविस्तर आढावा. माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांनी एक संयुक्त पथक नियुक्त केलेले आहे. संयुक्त पथकामार्फत सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही डीमार्ट असतील त्या ठिकाणी आम्हाला साखरेच्या साठ्यासंबंधी तपासणी करण्याचं आदेश दिलेला आहे. त्या संदर्भात आम्ही सोलापूर शहरातील 3 ठिकाणी डीमार्ट येथे तपासणी केली. सदर 3 ठिकाणी आम्हाला साठा मर्यादित प्रमाणात आढळून आला. अशा पद्धतीने 3 ठिकाणी तपासणी करण्यात आली. म्हणजे आता समजा साठा जास्त आढळून आला तर पुढची कारवाई काय करणार? साठा जर जास्त आढळून आला तर EC ऍक्ट नुसार आम्ही जे काही निकषामध्ये कारवाईचे नॉर्म्स असतील त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. ओके.